उपनिषदामध्ये शास्त्रामध्ये श्लोक आलेले आहेत. काल परवा मला वाटतं येऊन गेला. एको देव सर्वभूतेषु गुडा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूता देवासा साक्षी चेता केवळ निर्गुणश. या जगताचं मूळ जे आहेत ना ते ब्रह्मतत्व आहेत आणि त्यांनी हा पसारा घातला आहे. हे जगत त्यांनी निर्माण केलंय. म्हटले ब्रह्मतत्व कसं काय करेल? त्याचं वर्णन आमचे माऊलीच सांगतात. ब्रह्मतत्वाला हात पाय काढणार डोळे नाही ना. आहे काही आहे बघ ब्रह्मतत्वाला काही आहे नाही रूप वर्ण गुण जेते नाही रूप वर्ण गुण जेते नाही रूप वर्ण गुण जेते नाही रूप वर्ण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण नाही रूप वर्ण गुण जेते सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण नाही रूप वर्ण गुण जेते. एकच तत्व होतं पहिलं. पहिले कोटेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही. एकच तत्व. पण एकाला कर्मणी ना कर्मत नाही. बघा तुम्ही एकांतात जा मळ्यामध्ये जा शेतामध्ये जा आणि एकटंच असू द्या कर्मत नाही. आता तरी बरं आहे मोबाईल आला. पहिलं काहीच नव्हतं. एकट्याला कर्मत नव्हतं. मग त्या ब्रह्मतत्वाने काय केली? दैवी हेषा गुणमयी दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या माया आणि हे जगत तयार केलं. बरं पण शोकांतिका आहे. बरं आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे. आपल्याच मुलांना शाळेमध्ये शिकवलं जातं हे जगत देवाने निर्माण केलंच नाही. नैसर्गिक नॅचरली 7वीचं 6वीचं 5वीचं भूगोलाचं पुस्तक उघडा. त्याच्यामध्ये असा उल्लेख केला देवाचा काही संबंध नाही. 2 ग्रहाची टक्कर झाली असंख्य ग्रह तारे तयार झाले. जगताला कारणीभूत देव नाही. नॅचरली होईल का हो? या जगतातली कोणती गोष्ट नॅचरली आहे? आपोआप कारणाशिवाय कार्य घडूच शकत नाही. हा वेदांचा तो सिद्धांत आहे. कारणच पाहिजे. एक जण भीक मागत होता. भीक ऐका बरं दृष्टांत ऐका. भीक मागत होता. भर उन्हाळ्यामध्ये रखरक्त ऊन तापलेली जमीन पायामध्ये चप्पल नाही डोक्यामध्ये टोपी नाही दारा दारा जाऊन भीक मागत होता. एका माणसाला दया आली. दादा उन्हाचं थोडं थांबून घ्यावं घरात थांबावं. तो म्हणतो दादा तुझं म्हणणं बरोबर आहे पण मला घरच नाही. कुठं थांबू? म्हटले तुला घर नाही? म्हटले नाही. अरे मग तुला नसेल तर भावाच्या घरात थांबावं. तो बोलतो मी गरीब आहेत मला भाऊ नाही. मग तू गरीब आहे तुला घर नाही तू गरीब आहे तुला भाऊ नाही. मग एक काम कर भाऊ नसेल तर आईबापाच्या घरात थांबावं. तो बोलतो मी गरीब आहेत मला आईबाप सुद्धा. म्हटले मेले का? म्हटले नाही. नाहीच. काय म्हटलं तो? मला आईबाप असं होईल का? ज्या अर्थी तू दिसतो त्या अर्थी तुला आईबाप हे मानावेच लागतील. तसं जगत ज्या अर्थी दिसतं त्या अर्थी जगताचा निर्माता हा मानावाच लागेल. पर्यायच नाही. दिसत नाही म्हणून काय झालं? आता या माईक मधून आवाज साऊंड पर्यंत जातो. कशाच्या माध्यमातून? वायरच्या माध्यमातून. त्या वायरीतून चाललेला आवाज तुम्हाला दिसतो का? नाही. याचा अर्थ वायरीतून आवाज जातो. दिसतो का? नाही. मग नाही का? आहे. आहे का? दिसतो का? नाही.
तसंच आमचा देव आहे. दिसत नाही पण मान्यच करावा लागतो. या जगतामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत का त्या दिसत नाही पण मान्य कराव्या लागतात. सर्व घटी राम देहा देई एक, सर्व घटी राम देहा देई एक, सर्वागते राम देहा देई, सर्वागते राम देहा देई, सर्व घटी राम देहा देई एक, सर्व घटी राम देहा देई एक, सर्वागते राम देहा देई, सर्वागते राम देहा देई. सूर्य प्रकाशक रश्मी, सूर्य प्रकाशक रश्मी, रश्मी, हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. सूर्य प्रकाशक रश्मी, सूर्य प्रकाशक रश्मी, हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. मी 2000 साली 2006 शेवटच्या वर्षाला शिकत होतो आणि व्याख्यान आली शाळेमध्ये. 20 मिनिटाचं व्याख्यान, इकडे मागे बडबड होते बरं. 20 मिनिटाचं व्याख्यान होतं आणि मी विषय निवडला होता देवाचं अस्तित्व. ऐका बरं का, ओम नमोचे आद्या, आद्या या शब्दावर विषय चालू आहे. विषय निवडला देवाचं अस्तित्व सिद्ध करा. खूप प्रमाणात सांगितले, जग देवाने निर्माण केलं, माऊलींच्या ओव्या, श्लोक प्रमाण, अमकं तमकं सगळं सांगितलं, पण दृष्टांताशिवाय पटतच नाही. मी एक दृष्टांत सांगितलं बरं का, ऐका. उदाहरण असं दिलं, दुधाचा ग्लास. काय आपण ऐकतो, दुधाच्या ग्लास मध्ये दूध टाकलं आणि विचारलं का हो हे काय आहेत, म्हटले दूध आहेत. या दुधामध्ये तूप